प्रशांत कोरटकरच्या बाबतीमध्ये रोज चाललं, तो काल काल खाली मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं, कोरटकर कुठं सापडला काय रे, कोरटकर कुठे सापडला याची माहिती घ्या, मी का कोणावर हे करणार नाही। नागपूरमध्ये कोणत्या धर्मांधांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला याची माहिती घ्या, हे तुम्हाला पूर्ण माहिती आहे। पण खोटं नेरेटिव्ह पसरवून हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करतात। काही जण परवा म्हणाले नागपूरची दंगल एक सापल्या या सर्व हिंदू समाजाने घडवली, दंगलीला जबाबदार असलेल्या लोकांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे। दंगल ही दंगल आहे, परंतु त्यामध्ये काय निघालं, बांगलादेश आणि मालेगाव कनेक्शन निघालं, हे देखील आपण बघितलं पाहिजे। जर असे लोक इथे येऊन कायदा सुव्यवस्था हातात घेत असतील, सामाजिक तेढ निर्माण करत असतील, नागपूर सारखं शांत शहर अशांत करत असतील, तर यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे। आणि म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांबद्दल दयामाया दाखवली जाणार नाही, कुणालाही सोडलं जाणार नाही। तो कोणी आरोपी असू दे, कितीही मोठा असू दे, कोणाचाही असू दे। आणि त्यामुळे काही लोकांना मात्र या दंगेखोरांचा पुळका आलाय। मी पुन्हा एकदा सांगतो की औरंगजेबाच्या बाबतीमध्ये उदात्तीकरण होता कामा नये। मी मागच्या वेळेस देखील म्हणालो की कोण तो कबरीचा इथला बॉम्बस्फोट मधला आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचं उदात्तीकरण कोणी केलं, निवडणुकीमध्ये कोणी झेंडे फडकवले पाकिस्तानचे, हे सर्व सुरू आहे। आणि म्हणून त्याचा परिपाक म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला। आणि म्हणून औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, त्याप्रमाणे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे सुद्धा राज्यावर लागलेला कलंकच आहेत। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की विरोधी पक्षाने सरकारने जर चांगलं काम केलं तर चांगलं म्हणा, वाईट केलं तर तिथं जा विचारा। पण ज्या पद्धतीने आम्ही 2.5 वर्ष या सरकारमध्ये असताना ज्या योजना केल्या, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, आणि जे रखडवलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले, याचा उदो करू नका, परंतु ते खोट्या त्याच्यामध्ये आरोप करू नका। आणि म्हणून गिरे तो भी टांग ऊपर अशा प्रकारची परिस्थिती काही लोक करतायत। गेल्या काही वर्षामध्ये सभापती महोदय सायबर क्राईम कशा पद्धतीने वाढलाय याची झळ संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगाला बसलेली आहे। मात्र हे नवीन आव्हान आम्ही सुद्धा स्वीकारलेलं आहे। आम्ही यासाठी सभापती महोदय 51 सायबर प्रयोगशाळा तयार केल्यात। नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल फॉलो करा।